ही आता आपली भाजी धुवून झाली आहे. कापणे अगोदरच धुतली, मग त्यातले सगळे सत्व निघून जातं ना म्हणून. तर ह्या भाजीमध्ये कॅल्शियम, प्रोटीन असं मोठ्या प्रमाणात असतं आणि ही एक आयुर्वेदिक भाजी मानली जाते. गुडघेदुखी, सांधेदुखी त्यासाठी पण सर्वोत्तम आहे. तर बघा आता कापून घेऊया आपण. अशी थोडीशी जाडसर कापून घ्यायची. मोठी पानं असतात ना. आणि लसूण कांद्याच्या फोडणीवर घालायची. झाली भाजी. काही वाटण लागत नाही, काय नाही. अगदी 5 मिनिटात होते ही भाजी. कोवळी कोवळी पानं मिळाली ना तर फार उत्तम, त्यामुळे चांगली लागते आणि निवडायला वगैरे पण चांगली सोयीस्कर होते. बघा अशी थोडी भरडी जाडसर भरड करून कापून घ्यायची ती. ताजी भाजी मिळाली ना तर त्याच्या शिरा काढायला जरा वेळ लागतो. थोड्याशा सुकवून घ्यायच्या त्या पिशवीमध्ये टाकून. आपणच गळून पडतात पानं. चला आता आपण आणि ह्याला ओलं खोबरं लागतं हां शिवरायला वरती गार्निशिंगला म्हणजे त्याची टेस्टच असते खोबऱ्याची. चला आता फोडणी घालून घेऊ. आपण एका जाड कढईमध्ये, जाडबुडाच्या कढईमध्ये तेल टाकून, थोडंसं तेल टाकायचं फोडणीला. त्याच्यावरती लसूण आणि कांदा परतून घ्यायचा. एकदम झटपट होणारी भाजी आहे. लसूण पहिला घ्या परतून. थोडीशी वाटण्यासाठी ना जिरे टाकूया. भाजीला एक प्रकारचा वास असतो. थोडीशी जिरे टाकली, अर्धा चमचा जिरे. लसूण चांगला तडतडवून झाला की आपण कांदा टाकूया. एवढंच साहित्य लागतं सख्याने. थोडासा लिंबू पण पिळायचं. हा सॉरी, लिंबू पिळलं ना किंवा थोडासा आंबटपणा येतो ना, मग ती भाजी खूप छान लागते. आता कांदा नरम पडलाय, आपण मिरच्या टाकूया. अशी उभी मिरची कापून घ्यायची, म्हणजे थोडा तिखटपणा पण येतो. कमी साहित्यामध्ये ओरिजिनल चव टिकून राहते. जास्त काही घातलं साहित्य की मग चव निघून जाते ना, त्याची मूळ चव निघून जाते भाजी. बघा झाली आपली भाजी ना. एक 4 ते 5 मिनिटं लागतात. त्यामध्ये जाडसर असं काही नाहीच आहे ना, फोडणीमध्ये फक्त टाकायची. आता पीठ टाकूया. म्हटलं ना क्वांटिटी प्रमाणे मीठ. जास्त नाही टाकत, खायचं. आणि थोडासा एक पाव चमचा आपण हळद टाकूया.
थोडासा रंग येतो ना भाजीला. आता ही शिजत आली. फक्त पालाच असतो तो पटकन शिजतो. आपलं सगळं साहित्य घालून झालंय. आता त्यामध्ये थोडासा लिंबू पिळूया आपण, थोडीशी आंबट चव येण्यासाठी. बघा, अर्ध लिंबाचा रस टाकायचा आणि आता वरून खोबरं. ओलं खोबरं फार गरजेचं आहे ह्या भाजीला. ओलं खोबरं पाहिजेच, तरच तिची चव चांगली लागते. असं किसलेलं कातलेलं खोबरं असतं की नाही ते. आता मी गॅस बंद करते. भाजी झालेली आहे. किती पटकन होते मैत्रिणींनो बघा. आणि एवढी छान भाजी. जिथे जिथे तुमच्याकडे पाला अवेलेबल असेल तिथून तुम्ही आणून ती बनवा भाजी. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते.